परभणी तसेच बीड जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ राहुरीमध्ये बंदचं आवाहन करीत निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं। मात्र आक्रमक झालेल्या मोर्चेकरांकडून दुकानांची तोडफोड झाल्यानं आरपीआयच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या या बंदला हिंसक वळण लागलंय। शांततेच्या मार्गाने निघालेल्या मोर्चाला अखेर गालबोट लागले आणि या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। राहुरी शहरातील नवी पेठ येथे काही आंदोलकांनी 2 दुकानांची तोडफोड केल्याची घटना घडली असून यामुळे शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। आरपीआयच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राहुरी बस स्थानक पासून मूक मोर्चाला सुरुवात केली। शहरातील नवी पेठ, पृथ्वी कॉर्नर, आडवी पेठ, शुक्लेश्वर चौक, शिवाजी चौक मार्गे मोर्चा निघून शनी चौक येथे निषेध सभा घेतल्यानंतर मोर्चा पुन्हा नवी पेठ मार्गे बस स्थानकाकडे जात असताना नवी पेठ येथील काशीद यांचे बापू हलवाई आणि जेजुरकर यांचे जे जे इलेक्ट्रॉनिक्स हे 2 दुकान चालू होते। यावेळी काही आंदोलकांनी उघड्या असलेल्या या 2 दुकानांवर हल्ला करत दुकानांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे। मात्र आरपीआय तालुका अध्यक्ष विलास साळवे आणि काही आंदोलकांनी शांततेची भूमिका घेत हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय। मात्र शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येत पोलीस ठाण्यात धाव घेतली होती। या घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। त्यानंतर आरपीआय तालुका अध्यक्ष विलास साळवे, सुनील चांदणे, सागर साळवे, बाळासाहेब जाधव, निलेश शिरसाठ, अरुण साळवे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख, देवेंद्र लांबे, सूर्यकांत भुजाडी, सुनील सुराणा, संजू उदावंत यांच्यासह व्यापारी तसेच आंदोलक यांच्यात चर्चा होऊन या घटनेवर पडदा टाकण्यात आलाय। तर दुपारी उशिरापर्यंत राहुरी शहरातील बाजार मात्र बंद दिसून आलाय। प्रतिनिधी राजेंद्र उंडे, न्यूज टुडे 24, राहुरी। राहुरी व्यापारी असोसिएशनने बंद ठेवण्याचं आव्हान आपल्याला बहुजन समाज पार्टीचं पत्र आलेलं होतं। त्या अनुषंगाने आपण 12 वाजेपर्यंत बंद ठेवलेलं होतं। पण ह्याच्यामध्ये गालबोट असं लागलेलं आहे की त्यांनी निवेदन देऊन परतीचा प्रवास जवळ होता, त्या परतीतल्या प्रवासामधले त्यांचे जे काही कार्यकर्ते होते, आता त्यांना पण ते कार्यकर्ते माहिती नाही आहेत। त्यांच्याकडनं हा प्रकार झालेला आहे। विलास नानांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि बाळासाहेब जाधव पण इथं आलेले आहेत, त्यांनी पण दिलगिरी व्यक्त केलेली आहे। भविष्यामध्ये असा प्रकार होणार नाही अशी त्यांनी वही दिलेली आहे। तरी सर्व व्यापाऱ्यांना विनंती करतो मी की सगळ्यांनी आपापले व्यवहार चालू करा।